तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगिंग चॅनलमध्ये. ना हा म्हणजे व्हॉइस ओव्हर करता ना याच्या मुलं कारण की मी स्टार्टिंगच केली नव्हती. स्टार्टिंग पण केली नव्हती ना वरतून म्हणजे ते डोली ओपन जरा फोन पकडायला भेटत नव्हता. तर त्याच्या कारण म्हणा जसा तसा तरी मी शूट केले. तर आता काही नाही जास्ती खाली 2 वेळेला या घेतल्या आणि मधींचा भाग आहेत. स्टार्टिंगचा तिथूनचा बालटालचा काहीच नाही घ्यायला भेटलं मला. पण पुढचा दाखवले, पुढचा घेतले. तर तोच तुम्ही बघा आणि तोच तुम्ही एन्जॉय करा. तर कवापासून म्हणजे कमेंट्री नव्हतं करत, म्हणजे व्हॉइस ओव्हरच करेन मी. तसं तर माहितीच आहे व्हॉइस ओव्हरच होणार आहे. पण काय व्ह्यूज हा ना. मी डोली याच्यासाठी केली कारण की आईच बोलली म्हणा डोली करायला. नाही तर मी करणार पण नव्हतो. आई बोलली मला करायला म्हणून मी डोली केली. नाही तर मी करणार नव्हतो. मी चालत पण नेलो असतो, नाही तर घोड्यावर पण नेलो असतो. पण ठीक आहे, आता आल्या अजून 3-4 किलोमीटर आहे. मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. नाही तर व्ह्यूज बघा तुम्ही तोपर्यंत बस. तर इथं मी आता आवाज याच्यासाठी बंद केले कारण की इथं गाणी वाजवत होता मेरा भोला है भंडारी. पण गाणी वाजवायचं टेन्शन याचा होता. तो गाण्याच्या मुलं कॉपीराईट येईल त्याच्यामुळं मी गाणी बंद
साईड बोले साईड. तर इथं मस्त योसा धबधबा आहे एक उंचचा. त्याच्या पाणी बी परत बरंच. बाबा थंडा थंडा पाणी आहे. एकदम थंडा पाणी आहे. बिग कंच शूटिंग स्टोन एरिया आहे. दगडपट जानवर दगडा त्याच्यामुळं असे याद दिले. यो खालच्या घोड्यांचा ना डोलीवाल्यांचा वेगळा. अरे आरामसे येऊन ठोकता एकमेकाला डायरेक्ट. ते तर नशीब गाड्या नाही बर. हे उंच उंच डोंगर एकदम. येस नाही आर्मी वाले सगळे सर. आर्मी वाले दर टायमाला असतात. त्याचं काही टेन्शन नाही. मस्तपैकी तुम्हाला म्हणजे सेफ्टीला भेटतील ते. ना कोणची काही तब्येत खराब असली तर त्याच्यासाठी पण मदत करतात ते. नाही तर JCBचा टायर खोलून ठेवले. हाँ ये देखो बोल रहा था ना उधर 5:30 है. ये देखो अभी 4.5 किलोमीटर बाकी है. नाही तर दुकान पण आहे. तर दुकान आहे मस्त फलाबिलांचा. त्याला फल पर्यंत येऊन खाऊ शकते इथं. त्यावेळी पलत पलत कला चालले ना. तिथं बघा तो बर्फाचा डोंगर कसा दिसतोय का नाही. थांबा एक मिनिट. यो एकदम खतरनाक. चला भेटता थोड्या वेळेला. मला एक गोष्ट दाखवता. यो बघा टांगलेला बर्फ. त्याच्यावर घानगौरी जमले. हो इथं पण बर्फ आहे. इथं खालते बी बर्फ आहे. इथं पण सगळे बरेच इथं बर्फ आहे. बघू शिवलिंग दाखवायला भेटली तर दाखवू शकता. पण बोलताना अर्धा फुटच बाकी आहे शिवलिंग. बरं ती वितलाच्या अगोदर दर्शन होऊन दे बाबा. ते मस्त गाणे वाजवतात वरती. प्रत्येक थांबावं लागलं. त्या साईडला तो बघा हे पलगाम मुलं सगळं. ते सगळं पलगाम शैलीले. समोरच गुफा अशी पोटात आली गुदगुदी होते ना. काही सांगता येत नाही. शब्द नाही माझ्याजवळ. असा झाले दाखवू का तो बघा. अशी नाही दिसणार. जरा जवळ जाईल बघा दाखवा. तर फायनली पक्का म्हणजे पक्का कमीत कमी 7-8 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर बर्फानी बाबाची गुफा फायनली आली जवळ. आता यो डोलीवाला माझ्याबरोबर. मग याच्याबरोबर जाऊन दर्शन घेईन.
दर्शन झाल्यावर भेटता तुम्हाला, कारण की तिथं काय फोन अलाउड नाही तर फोन तयार झाल्यावर भेटता तुम्हाला, दर्शन झाल्यावर भेटता. तर आता दर्शन घेऊन आलं मी, एक नंबर दर्शन झाला. कबूतर पण दिसले, कबूतर दिसलं त्यांनी जास्ती अशी खुशी झाली. तर कबूतर दिसलं बाबा. चला भेटतं तुम्हाला थोड्या वेळानं, कारण की आता डोलीवर बसायचं आहे. डोलीवर मी फोन नाही करत, फोन करतो डायरेक्ट.